आला होता किंवा अनेक ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे तेव्हा फक्त पाण्यातून लोकांचं रेस्क्यू नाही तर एखादी कुठली आपत्ती आली तरी डिझास्टर मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये जे काही आपत्ती भविष्यात येत असेल त्याचा प्लॅन जरी महानगरपालिकाकडे असला त्याला अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी कारवाई सुरू आहे। आणि नुकतंच आता मुंबई महानगरपालिकामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे। जे मागच्या 30-35 वर्षात घडलं त्यातून तेच जर आज या ठिकाणी घडत राहिलं तर दोघांच्या राजवटीत काय फरक आहे या ठिकाणी सांगता येणार नाही। आणि म्हणून तुलनात्मक दृष्ट्या काम करत असताना भविष्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या काम करत असताना दोघांच्या राजवटीमधला असलेला फरक, केलेली कामे, उभी झालेली पायाभूत सुविधा या सर्व व्यवस्थेमध्ये निर्माण करावयाचे जे काही उपाययोजना संदर्भामध्ये केलेल्या आहे किंवा ही जी परिस्थिती आहे ते पुन्हा होऊ नये या संदर्भामध्ये निश्चितच नाही मी बोलतो नाही उत्तर रिप्लाय पूर्ण होऊ द्या नाही रिप्लाय होऊ द्या माननीय आवड साहेब रिप्लाय पूर्ण होऊ द्या। मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित आला। मला कल्पना आहे की मिसिंग लिंक झाल्यामुळे काही लोकांना त्रास झाला जे आम्ही करू शकलो नाही ते काम या सरकारने कसे केले, जी मेट्रो आम्ही करू शकलो नाही ती मेट्रो या सरकारने कशी केली, या सर्व गोष्टीचा ठीक आहे आवाड साहेब यामुळे ज्या वेदना यांना होत आहे। मंत्री महोदय एक मिनिट थांबा। हां अध्यक्ष महोदय, केलेली भाषणं आणि त्याला झालेलं देण्यात येणं असलेलं उत्तर याचा कुठेही संदर्भच लागत नाही, संदर्भच नाही आहे। आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही, कारण का कुठल्याही ज्येष्ठ मंत्र्याला उत्तर द्यायचं नसतं म्हणून एखादं पकडायचं आणि तू जाऊन उत्तर देऊन दे अशी प्रथा सुरू झालेली आहे। त्याच्यापेक्षा आम्ही मोठ्या मनाने सांगतो, सगळे एकमताने सांगाल ना की त्यांना सांगा की तुम्ही ठेवून द्या ना इथे पटलावर भाषा, नाहीतर विधानसभेचं असंच अवमूल्यन करायचं ठरलंच आहे तर दादा कशाला त्रास घेता हो? त्यांचा रिप्लाय ठेवून द्या ना उत्तर, रिप्लाय पूर्ण होऊ द्या ना। बोला मंत्री महोदय। काही लोकांना माझ्या बोलण्यामुळे त्रास होत आहे तर त्याच्या समोर आणि दुसरं माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आपण लक्षात ठेवा मी आपल्यापेक्षा सिनियर आहे, आपण लक्षात घ्या मी आपल्यापेक्षा सिनियर आहे या सभागृहात। हा तुम्ही काही बोलू नका असा। चला मंत्री महोदय। आणि माननीय अध्यक्ष आरोप लावायला कोणाला काही वाटत नाही, परंतु हे जे काही परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली हे पाप कोणाचं आहे याचं आत्मचिंतन यांना करण्याची गरज आहे। चला रिप्लाय घ्या। आणि मी सांगू इच्छितो तुम्ही तुलना करता, होय मी सांगतो तुलना करतो। अध्यक्ष महोदय या मुंबईने या महाराष्ट्राने आणि या देशाने कोविड सारखा संकट पाहिला आहे, ही महामारी आली कोविडची। मी सांगतो फरक पाहायचा ना, तुलना पाहायची आणि मी सांगतो बसा एक मिनिट ऐकून घ्या, बसून घ्या आदित्य साहेब। मी सांगतो माननीय अध्यक्ष महोदय, चला बसून घ्या। नाना भाऊ चला नाना भाऊ अध्यक्ष महाराज